नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय इथून मी श्रीमती टाले AP आपल्यासमोर इयत्ता 5वी वर्गातील परिसर अभ्यास भाग 1 या पुस्तकातील पाठ क्रमांक 18 पर्यावरण आणि आपण सादर करणार आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इथे पर्यावरण आणि आपण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आज आपण या पाठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांवरती प्रकाश टाकणार आहोत, जसे जंगलतोड, त्यानंतर प्रदूषण, पर्यावरण समतोलाची गरज आणि पर्यावरण आणि आपण या विविध घटकांचा आज आपण इथे सखोल अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला काही कृती सांगितलेल्या आहेत, तर त्यापैकी आपण इथे सर्वप्रथम पहिली कृती पाहूया. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यास काय होईल ते पुढील प्रश्नांच्या आधारे सांगा. आपण पाहतोय की दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावरती वृक्ष जी तोड आहे ती वाढत चाललेली आहे, जंगलतोड वाढत चाललेली आहे आणि याचे काही विपरीत परिणाम आज आपल्याला पर्यावरणावरती झालेले दिसून येतात. तर त्या आधारे इथे आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. आपण सर्वप्रथम पहिला प्रश्न पाहूयात. जसे जंगलातील सजीवांचे अन्न व पाण्याचे स्रोत घटतील का, वाढतील आणि का? आता आपण पाहतोय जंगलतोडीचे परिणाम. जसं आपण पाहतो की वृक्ष हे पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असतो आणि त्यामुळे आपल्याला झाडांपासून अन्न, वस्त्र, निवारा ह्या सर्व गरजा आपल्याला इथे भागतात. तर जर हाच स्रोत इथे कमी झाला किंवा त्याच्यावरती जर कुठल्या कारणानं वाईट परिणाम झाला तर त्याचे कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला इथं पाहायला मिळतील. जसं की आता आपण पाहतो जंगल हे विविध प्रकारच्या जंगली प्राण्यांचं घर असतं, त्यांचा निवारा असतो. जर जंगलांची संख्या कमी झाली तर साहजिकच त्यांच्या जीवनावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. मग आपल्याला इथं पाहायचं आहे की जर जंगलातील सजीवांचं अन्न आणि पाण्याचे स्रोत घटतील का वाढतील? साहजिकच घटतील, कमी होतील. आणि का? कारण जसं आपण पाहतो की मानवाच्या काही गरजा आहेत, त्याचप्रमाणे इतर प्राण्यांच्या सुद्धा काही मूलभूत गरजा असतात. तिथे राहणारे वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी यांच्यावरती सुद्धा त्याचा दुष्परिणाम झालेला दिसून येईल. आपला जर निवारा नष्ट झाला तर आपल्यालाही राहण्यासाठी जागा राहणार नाही. त्याच पद्धतीनं त्यांचे जर निवारे नष्ट झाले तर त्यांना सुद्धा राहण्यासाठी जागा राहणार नाही. त्याचबरोबर त्यांना अन्नसुद्धा जंगलामधून मिळतं, पाण्याची सोयसुद्धा त्यांना जंगलामधून झालेली असते. जर आपण त्यांचे निवारेच नष्ट केले तर साहजिकच त्यांच्या जीवनावरती तिथे विपरीत परिणाम आपल्याला झालेले दिसून येतील. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, हे सजीव त्याच जागी राहतील की निवाऱ्यासाठी इतरत्र जातील आणि का? आता पहा, जर आपण त्यांचे कुठल्या कारणानं निवारे नष्ट झालेले पाहिले तर साहजिकच त्यांना जर तिथे राहण्यासाठी जागा नसेल किंवा त्यांचं जर घर नसेल तर तिथे राहणार नाही ते. कारण त्यांना त्यांची अन्नाची गरज भागवण्यासाठी, त्यांचा निवारा त्यांना शोधण्यासाठी ते इतरत्र जातील. जिथे त्यांना सुरक्षित वाटेल, त्यांच्या अन्नाची गरज भागेल अशा ठिकाणी ते स्थलांतरित होतील. त्याचबरोबर जंगलातील वनस्पतींच्या व प्राण्यांच्या वास्तव्याची जागा कमी होईल का, वाढेल आणि का? साहजिकच जर मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड झाली तर त्यांना घरटे बांधण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना राहण्यासाठी, त्यांचा अन्नाची गरज भागवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं जर साधन उपलब्ध राहिलं नाही तर नक्कीच ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतील आणि साहजिकच वास्तव्याची जर त्यांना जागा आपोआप कमी पडायला लागेल. कारण जंगलतोड झाल्याच्या नंतर तिथे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे शेती व्यवसाय म्हणा किंवा मग कारखानदारी, उद्योगधंदे अशा प्रकारचे व्यवसाय तिथे उभे केले जातात किंवा मोठ्या प्रमाणावर ते रस्ते बांधकाम करण्यासाठी, त्यानंतर रेल्वेसाठी रूळ तयार करण्यासाठी, अशा प्रकारच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड होते आणि साहजिकच जिथं मानवी वस्तू तयार होईल, मानवी वस्ती तयार झाल्याच्या नंतर हे प्राणी स्वतःला सुरक्षित मानणार नाहीत आणि त्यामुळे ते तिथून स्थलांतरित होतील आणि त्यांना वास्तव्यासाठी जागासुद्धा तिथे आपोआप कमी पडायला लागेल. त्याचबरोबर तेथील सजीवांची संख्या वाढेल का, कमी होईल आणि का? आता आपण पाहतो की मनुष्य असेल किंवा इतर कुठलाही प्राणी असेल, पक्षी असेल, तो त्यांच्या काही ठराविक जागा असतात जिथे तो स्वतःला सुरक्षित मानतो किंवा त्याच्यासाठी जे पर्यावरणपूरक स्थान असेल त्या जागी तो स्वतःला ठेवतो किंवा तिथे राहण्याचा तो प्रयत्न करतो. परंतु जर त्याचं
साहजिकच जर आपण निवारा कुठल्या कारणानं नष्ट होत असेल तर तिथल्या सजीवांची संख्या आपोआप कमी होईल. आपण पाहतो की जनरली कुठल्याही प्रकारचे पशु असतील किंवा पक्षी असतील हे पाण्याच्या शोधामध्ये किंवा मग त्यांना राहण्यासाठी सुरक्षित अशी जर जागा असेल, मोठ्या प्रमाणावरती झाडं वगैरे असतील तर अशा ठिकाणी हे जंगली प्राणी राहतात. आणि त्यामुळं जर त्यांची जंगलतोडच तिथे नष्ट झाली तर आपोआपच तिथे सजीवांची संख्यासुद्धा कमी होत जाईल. आता आपण इथे जंगलतोड म्हणजे काय हे पाहणार आहोत. जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे 600 करोडच्या घरामध्ये आहे. या सर्व लोकांच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्नामध्ये माणूस नवनवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे, वापरत आहे आणि यासाठी मानव अधिकाधिक जमीन व जलस्रोत वापरत आहे. शेती, वसाहती, उद्योगधंदे तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोकळी जमीन आवश्यक असल्यानं जंगलतोड होते. त्याचबरोबर काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशामध्ये किंवा खोलगट भूभागामध्ये भराव घालून त्या जागी जमिनीचं सपाटीकरण केलं जातं. आता आपण पाहतोय की मनुष्य दिवसेंदिवस तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणावरती प्रगती करत आहे. त्याच्या जीवन सोयीस्कर करण्यासाठी, चांगल्या पद्धतीने त्याचं जीवन जगण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. यासाठी मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ह्या सुविधा निर्माण करत असताना त्याचा पर्यावरणावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला इथे ऱ्हास झालेला दिसून येतो. जसं आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी आपल्याला दुर्गम मानवी वस्तीसुद्धा आढळून येतात. मग या दुर्गम भागाचा विकास करण्यासाठी तिथे रस्त्यांची आवश्यकता असते. त्याचबरोबर मानवी वस्ती वाढण्यासाठी किंवा लोकसंख्या आपण पाहतो की दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यांना राहण्यासाठी, शेती करण्यासाठी, त्याचबरोबर वसाहती, उद्योगधंदे यांना उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जमिनीची आवश्यकता असते. मग ही जमीन कुठून उपलब्ध होते तर मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड करून तिथे सपाटीकरण करून मग अशा पद्धतीच्या वस्ती तयार केल्या जातात. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मनुष्याला ज्या प्रकारच्या सुविधा गरजेच्या असतात तो तिथे निर्माण करतो. यानंतरचा आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे प्रदूषण. आता प्रदूषण आपण पाहतो की 3 प्रकारचं असतं. तर यामध्ये आपल्याला इथे जलप्रदूषण म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. सांडपाण्यावरती आवश्यक त्या प्रक्रिया न करताच ते जलस्रोतात जर सोडलं तर त्या जलस्रोतांचं प्रदूषण कसं होतं हे आपण पाहिलेलं आहे. इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतच असेल की कारखान्यामधून परिसरामध्ये सोडले जाणारं जे सांडपाणी आहे ते जलस्रोतामध्ये सोडून ते जलस्रोतसुद्धा कशा प्रकारे प्रदूषित होतात हे आपल्याला इथं दिसत आहे. कारखान्यामधून परिसरामध्ये सांडपाणी सोडलं जातं. असे दूषित पाणी जमिनीत मुरलं तर ती जमीनसुद्धा तिथे नापीक होते. आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरती कारखाने उभारले गेलेले आहेत, उद्योगधंदे, व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती तयार झालेले आहेत. परंतु हे होत असताना त्यामधून काही दूषित घटकसुद्धा तयार होतात. मग हे दूषित घटक कुठे सोडले जातात तर आजूबाजूला त्या परिसरामध्ये जर एखादा जलस्रोत असेल, उदाहरणार्थ नदी, तलाव, अशा ठिकाणी हे दूषित पाणी तिथे सोडलं जातं. त्याचबरोबर जर मोकळी जमीन असेल तर तिथेसुद्धा हे पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे ते पाणी त्या जलस्रोतात मिसळल्यामुळं जलसाठे दूषित होतात. तिथे राहणारे जे जलचर असतील त्यांच्या जीवनावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि त्याचबरोबर जर हे पाणी जमिनीत सोडलं तर त्यामुळे तिथे जी जमीन आहे ती सुद्धा तिथे नापीक होऊन जाते. म्हणजेच ती जमीन पीक घेण्यासाठी योग्य राहत नाही. शेतीसाठी मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खते आणि कीटकनाशकं वापरली जातात. ही रसायने मातीत जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी नद्यांमध्ये पोहोचतात. अशा अनेक कारणांनी पाण्याचे व मातीचे प्रदूषण घडत असते आणि त्यामुळं तेथील प्राणी आणि वनस्पतींना त्याचा धोका पोहोचतो. अशा सजीवांची संख्या कमी कमी होऊ लागते आणि सरती शेवटी तेथील अनेक सजीव नामशेष होतात. आता जसं आपण पाहिलं की हे जे जलस्रोत असतात त्या जलस्रोतांमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण झालं तर त्या जलचरांवरती त्याचा वाईट परिणाम होतो. शुद्ध ऑक्सिजनची त्यांना जगण्यासाठी आवश्यकता असते आणि हे प्रदूषणयुक्त पाणी जर त्याच्यामध्ये मिसळलं तर ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यानं तेथील जलचर नष्ट होतात आणि त्याचबरोबर तेथील सजीवांची संख्या जी आहे ती आपोआप कमी कमी व्हायला लागते. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे जलप्रदूषण असेल किंवा जमिनीचं होणारं जे प्रदूषण आहे यामुळे पर्यावरणावरती आपल्याला वाईट परिणाम झालेला दिसून येतो. यानंतर आपल्याला इथे काही प्रश्न विचारलेले आहेत. जसं आपण पाहिलं की जलप्रदूषण
कुठल्या कारणानं होतं, तर आता आपल्याला पाहायचं आहे की हवेचं प्रदूषण कुठल्या कारणामुळे होत असेल. जसं आपण पाहिलं की जलप्रदूषणामध्ये कारखान्यामधून सोडणारं जे दूषित पाणी आहे हे जलसाठ्यांमध्ये मिसळल्यामुळे ते पाणी प्रदूषित होतं. त्याच पद्धतीनं हवेचं प्रदूषण कशामुळे होत असेल, तर आता आपण पाहतो की उद्योगधंदे असतील, त्यानंतर कारखाने असतील, त्यांच्या उभारल्या गेल्यामुळे त्याच्यामधून निघणारा जो विषारी वायूंचा धूर असतो. त्याचबरोबर आपण पाहतोय की दिवसेंदिवस जशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्याचबरोबर वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेला आहे आणि या वाहनांमधून सुद्धा हे जे काही विषारी वायू बाहेर पडतात त्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती होत चाललेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नैसर्गिक वायू, कोळसा, लाकूड ही इंधने कोणकोणत्या कारणासाठी वापरली जातात. आता आपण यांची नावं सतत ऐकतच असतो. जसं आपल्याला माहितीच आहे की पेट्रोल, डिझेल हे वाहनांसाठी वापरले जातात. त्याचबरोबर केरोसिन, नैसर्गिक वायू, कोळसा असेल, लाकूड असेल ही इंधनं आपण स्वयंपाकासाठी किंवा घरकामासाठी किंवा त्याचबरोबर इतर कामामध्ये साठी वापर करत असतो. आता ही जी वेगवेगळ्या प्रकारची इंधन आहेत, या इंधनांचा आपण घरगुती तर वापर करतोच, त्याशिवाय माणसानं मोठमोठे उद्योगधंदे आणि कारखाने उभे केलेले आहेत. या कारणांमुळे इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावरती होऊ लागलेला आहे. आता इथं आपल्याला चित्र दिसतच आहे की कशा पद्धतीने इथं मोठमोठी कारखाने उभी केलेली आहेत आणि त्याच्या धुराड्यातून विषारी जे वायू आहेत ते बाहेर पडून वातावरणामध्ये मिसळत चाललेले आहेत आणि आजूबाजूला राहणाऱ्या त्या परिसरातील लोकांना त्याचा वाईट परिणाम सहन करावा लागतोय. आता जसं आपण पाहतो की कुठल्याही प्रकारचा प्राणी असेल, जसं मनुष्य असेल किंवा इतर कुठलेही प्राणी असतील, पशुपक्षी असतील, या सगळ्यांना जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजनची आवश्यकता असते. जर अशा प्रकारचे विषारी वायूंचे घटक हे जर वातावरणामध्ये मिसळत असतील तर त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन इतर घटक हे त्या वातावरणामध्ये वाढायला लागतात आणि ही जी समस्या आहे ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. फक्त कारखानेच नव्हे तर त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची वापरली जाणारी वाहनं ही सुद्धा याच्यासाठी तितकीच कारणीभूत आहेत. तर बघा, एकीकडे इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणामध्ये हवेमध्ये मिसळतो, तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसत आहे. यामुळे वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत चाललेल्या आहेत आणि परिणामी हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सतत वाढत चाललेले आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमानसुद्धा वाढते. अशी तापमान वाढ जगाच्या सर्व भागांमध्ये आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर इंधनाच्या ज्वलनातून काही विषारी वायू तसेच मोठ्या प्रमाणावरती धूरसुद्धा निर्माण होतो. त्याचबरोबर उद्योगधंद्यामधून हवेमध्ये काही विषारी वायू मिसळतात आणि त्यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्रदूषण झालेले दिसून येते. जसं आपण पाहतो की हे इंधनं जरीही आपल्यासाठी जीवनावश्यक असतील, आपण घरगुती कारणासाठी त्यांचा वापर करतो, परंतु त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती याचा व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा वापर केला जातो. परंतु त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि तो प्रचंड प्रमाणामध्ये हवेमध्ये मिसळतो. आता आपण पाहतोय की दिवसेंदिवस झाडांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, जंगलतोड वाढ होत चाललेली आहे. मग यामुळं काय होतंय, तर वातावरणामध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पतीच जर उपलब्ध नसतील तर साहजिकच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती तापमान वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं ही जी तापमान वाढ आहे ही एक जागतिक प्रश्न म्हणून तयार झालेली आहे. आता ह्या तापमान वाढीचा परिणाम जसं आपण पाहतो की मोठमोठे जे हिमनग वगैरे आहेत तर हे वितळून समुद्रामध्ये मिसळून किंवा नद्यांमध्ये मिसळून त्याची पूर येण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच ही तापमान वाढसुद्धा एक मोठी समस्या इथे तयार झालेली आहे. आता इथे पहा, आपल्यासमोर एक अन्न साखळी दिलेली आहे. जसं आपण पाहतो की आपल्या वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न साखळ्या इथं आपल्याला तयार झालेल्या दिसून येतात. जसं की कुठल्याही सजीवाला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, तर तो अन्नासाठी काही घटक शोधत असतो. तर इथे एक आपल्याला अन्नसाखळी दिलेली आहे. जसं की आपण पाहतो की अन्नसाखळीतला महत्त्वाचा स्रोत असतो तो म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं वनस्पती इथे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग वनस्पती खाऊन हा नाकतोडा इथे जगतोय आणि नाकतोड्याला पक्षी खातोय. म्हणजे अशा पद्धतीनं एक घटक हा दुसऱ्या घटकांवरती अन्नासाठी अवलंबून असतो. तर जर समजा या अन्नसाखळीतला एखादा घटक निखळला किंवा या कढीमधला जर एखादा घटक नष्ट झाला तर त्याचा जीवसृष्टीवरती
वाईट परिणाम किंवा आपल्याला धोका निर्माण झालेला दिसून येतो. कारण जसं आपण पाहिलं की एक घटक हा दुसऱ्या घटकावरती अवलंबून असतो आणि याच्यातला जर एक घटक किंवा वनस्पती हा जो घटक आहे हा जर इथे नष्ट झाला तर साहजिकच त्याच्या संपूर्ण पुढच्या साखळीवरती त्याचा परिणाम झालेला दिसून येईल. ती पुढची पूर्ण साखळी तिथे नष्ट झालेली दिसून येईल. आता आपल्याला पाहायचं आहे पर्यावरण संतुलन राखण्याची गरज. आता आपण जसं पाहिलं की पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जलप्रदूषण असेल किंवा जमिनीचं प्रदूषण असेल, मोठ्या प्रमाणावरती हवेचं प्रदूषण होत चाललेलं आहे, जागतिक तापमान आहे, या सर्व समस्यांमुळे पर्यावरणावरती त्याचा विपरीत परिणाम आपल्याला झाला दिसून येतो. मग जर आपल्याला पर्यावरणामध्ये राहायचं असेल किंवा पर्यावरणाचं जे चक्र आहे ते जर सुरक्षित ठेवायचं असेल तर त्याचं संतुलन राहणं गरजेचं आहे. मग हे संतुलन कसं राहिलं पाहिजे किंवा त्याची गरज काय आपल्याला हे आपल्याला इथं पाहायचं आहे. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन अशा ठिकाणी मोठे बदल घडून येतात. तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत चाललेले आहे. परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. तर काही जैविक घटक नष्टसुद्धा झालेले आहेत. पर्यावरणाच्या एका घटकामध्ये जर बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधावरती परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी अस्तंगत होतात, म्हणजेच नामशेष होत असतात. सध्याच्या काळामध्ये ही प्रक्रिया खूप वेगानं होत चाललेली आहे आणि त्यामुळं सर्व जीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. आता बघा, आपल्या पर्यावरण म्हणजेच एक प्रकारचं कुटुंब आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशु, पक्षी, वनस्पती, प्राणी हे राहत असतात आणि प्रत्येकजण एकमेकांवरती अवलंबून असतो. तर मग याच्यामध्ये मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणावरती आपल्याला बरेचसे काही दुष्परिणाम झालेले दिसून येत आहे. मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून स्वतःच्या भौतिक सुखासाठी या पर्यावरणावरती घातक परिणाम करत आहे आणि त्यामुळं इतर सजीवसृष्टीला सुद्धा जसे की प्राणी असतील किंवा वनस्पती असतील यांच्यावरती घातक परिणाम होत आहेत. परंतु मनुष्य दिवसेंदिवस हे विसरत चाललेला आहे की ज्या प्रगतीसाठी तो पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे तेच पर्यावरण त्याला जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जर पर्यावरणच नष्ट झालं तर त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिथे स्रोतच राहणार नाही आणि त्यामुळे हे पर्यावरण आपल्याला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे मानवाने जे निसर्गामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, जसं की हवा, पाणी, जमीन ह्या स्रोतांमध्ये जे मोठमोठे बदल घडून आलेले आहे त्याच्यासाठी सर्वस्वी मनुष्य जबाबदार आहे. आणि त्याचबरोबर अजैविक घटकांचं जे पाणी असेल, त्यानंतर हवा असेल, जमीन असेल, याचं जे मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण घडत चाललेलं आहे तर याचे सुद्धा परिणाम जैविक घटकांवरती म्हणजे प्राणी, वनस्पती, मनुष्य या सगळ्यांवरती झालेले आपल्याला दिसून येतात. एका जरी पर्यावरणातल्या घटकांवरती बिघाड झाला तर त्याच्यावरती अवलंबून असलेले अनेक घटक त्यांच्या आणि त्यामुळे पृथ्वीवरील जैविक घटक हे नष्ट होत चाललेले आहेत. त्याचबरोबर हे अस्तंगत सुद्धा किंवा नामशेष होत चाललेले आहेत. आता आपल्याला इथे एक चित्रामध्ये प्राणी दाखवलेला आहे ज्याचं नाव आहे भारतीय चित्ता. आता हा प्राणी नामशेष झालेला आहे. नामशेष म्हणजे याचं अस्तित्व आपल्याला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये दिसून येत नाही. याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील किंवा वनस्पती असतील हळूहळू नामशेष जर झाले तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अन्नसाखळ्या आहेत त्याच्यातल्या कड्या इथे आपोआप नष्ट होतील आणि त्यांचा परिणाम पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीवरती झालेला दिसून येईल. त्याचबरोबर निसर्गातील पर्यावरणाचा समतोल यामुळे कोलमडल्याशिवाय राहणार नाही आणि पर्यावरण इथे एक ना एक दिवस नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण इथे पाहतोय आपल्या गरजा आणि पर्यावरण. जसं आपण पाहिलं की मानवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत, जसं अन्न, वस्त्र, पाणी या सगळ्या गरजा आपल्या पर्यावरणामधून भागत असतात. परंतु पर्यावरणाला जर कुठल्या प्रकारचा दुष्परिणाम होत असेल तर आपल्या ह्या गरजा तिथे भागणं अशक्य होऊन जाईल. म्हणजे याची पूर्तता होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा वापर करत असतो. त्याचबरोबर अभ्यास, खेळ, हौस, मनोरंजन यासाठी सुद्धा आपण अनेक साधनांचा वापर करतो. आपल्याला लागतील तेव्हा त्या उपलब्ध असाव्यात म्हणून त्यापैकी अनेक गोष्टी आपण घरात साठवून सुद्धा ठेवतो. या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात. जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत, त्यामुळं पर्यावरणाचा वेगानं ऱ्हास होत चाललेला आहे.
अशा पद्धतीनं आज आपण इथे पर्यावरण आणि आपण या पाठातील वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या पुढील भागातील याच पाठातील उर्वरित भाग आपण पाहणार आहोत. धन्यवाद.